काही दिवसापूर्वी टाचाला अशा भेगा पडल्या होत्या, यामधून रक्त निघत होतं, एक पाऊलही चालता येत नव्हतं। एका घरगुती उपायाने मला रिझल्ट मिळाला, जो उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघू शकता, अगदी ओळखता येणार नाही की त्याच या टाचा आहेत, कारण की काय होतं बघा, हा उपाय एवढा इफेक्टिव्ह आहे की पूर्णपणे टाचा तर भरून येतातच, टाचा मऊ होतात। यामध्ये लाईन तुम्ही बघू शकता, या भेगा ज्या भरून आलेल्या आहेत त्या लाईन आहेत आणि खूपच छान याचा रिझल्ट येतो। घरातीलच काही वस्तूंचा वापर आपण करणार आहोत, त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती। आपल्याला इथे कोणती एखादी मेणबत्ती घ्यायची आहे, कलरफुल किंवा अशी पांढरी एखादी मेणबत्ती घ्यायची। त्याला आपल्याला असं थोडंसं बारीक करायचं आहे। मेणबत्ती अगदी 2-3 रुपयालाच किराणा दुकानात मिळते आणि आपल्या घरी देखील असते, त्यामुळे आजच हा उपाय करून बघा। तर मेणबत्ती साधारण बघा 1 चमचाभर एवढी आपण घेतलेली आहे। मोजमाप मी यासाठी म्हणत आहे की पुढील ज्या वस्तू आपण टाकणार आहोत ना, ते थोडंसं मोजमाप जर घेतलं तर आपण जे बनवत आहोत ते अगदी व्यवस्थित बनतं। तर साधारण 1 चमचा जर मेणबत्तीचा चुरा आपण घेतला, तर यामध्ये बघा आपल्याला इथे टाकायचं आहे तेल। तर तेल इथे तुम्ही 2-3 तेल वापरू शकता, जसं की कोकोनट ऑइल वापरलं तरी चालतं, एरंडीचं तेल घेतलं तरी चालतं आणि त्यासोबतच तिळाचं तेल जरी घेतलं तरी चालतं किंवा मोहरीचं तेल। तर इथे बघा, मी मोहरीचं तेल वापरत आहे 2 ते 3 चमचे आणि खोबरेल तेल देखील मी अर्धा 1 चमचा यामध्ये टाकत आहे। तुम्ही कोणतंही एकच तेल जरी घेतलं तरी चालतं, पण मोहरीचं तेल देखील पाय मऊ करण्यासाठी आणि हिलिंगसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे मी ते मोहरीचं तेल वापरत आहे। नसेल एरंडीचं वापरा किंवा सिंपल आपलं कोकोनट ऑइल जरी वापरलं तरी चालतं। 4 चमचे ऑइल आपल्याला इथे टोटल वापरायचं आहे 1 चमचे मेणबत्तीसाठी। आता यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कोरफड। तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल तर ती तुम्ही वापरू शकता, माझ्याकडे नाही, तर जे जेल येतं ॲलोवेरा जेल, तर ते इथे मी वापरत आहे। तुम्ही कोरफड असेल तर कोरफडीचा जो गर असतो ना, तो काढायचा आणि यामध्ये असा 1 ते 1.5 चमचा टाकायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। तर इथे जेल किंवा हे दोन्हीपैकी वापरू शकता। टाकल्यानंतर बघा, आता याला आपण मिक्स केलेलं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटीचं पावडर। तुरटीचा खडा जो असतो ना, त्याला थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याचं पावडर होतं खलबत्त्यामध्ये किंवा इतर टाकून। मी तुरटीचं असं पावडर करून ठेवलेलं आहे। अगदी चुटकीभर तुरटीचं पावडर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बघा, लसणाची एक कळी आपल्याला लागणार आहे, जास्त नाही लसूण वापरायचा, फक्त 1 ते 2 अशा लसणाच्या कळ्या घ्यायच्या आणि त्याला बारीक कट करून किंवा ठेचून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। या 4-5च गोष्टी आहेत ज्या की खूप गरजेच्या आहेत आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला बनवल्यानंतर कसं वापरायचं, कारण की चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर पायावरती वापरलं तर याचा फायदा होत नाही। बरेच जण टाचाला पडलेल्या ज्या भेगा आहेत ना, त्या कमी करू शकत नाहीत, कारण की चुकीच्या पद्धती वापरतात। त्यामुळे पूर्ण प्रोसेस नक्की बघा। आता बघा, गॅसवरती मी हे भांडं ठेवलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडीशी चुटकीभर अशी हळद टाकायची आहे आणि याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून मेणबत्ती जी आहे ती यामध्ये वितळेल। आणि मेणबत्तीचं मेण जे आहे ना, ते वितळल्या गेल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। इथे बघा, आपल्याला याला खूप जास्त असं जाळायचं नाही। यामध्ये आपण कोरफड टाकलेली आहे, तर ती देखील थोडंसं असं तडतड यामध्ये होतं आणि मेणबत्ती अशी चांगली वितळल्या गेली की जे कोरफड आहे ना, तर ते थोडंसं यामध्ये आपल्याला शिजू द्यायचे आहे म्हणू शकता। असं यामध्ये खूप जास्त बबल्स असतात, थोडेसे हे बबल्स असे कमी झाले की त्यानंतर याला हलवायचं, गॅस बंद करायचा आणि याला खाली घ्यायचं। आता खाली घेतल्यानंतर बघा, यामध्ये मेणबत्ती टाकलेली आहे, तर मेणबत्ती काय होते, थोड्या वेळातच यामध्ये घट्ट व्हायला सुरुवात होते, थंड हे थोडं मिश्रण झालं की। तर असंच ठेवून याला द्यायचं नाही किंवा एखाद्या बॉटलमध्ये भरून किंवा एखाद्या बरणीत काढायचं नाही। तर याला थोडंसं आपण नॉर्मल टेम्परेचरवर येऊ देऊ, म्हणजे पुढची प्रोसेस करता येईल। त्या अगोदर काय करायचं बघा, जसं पायाला टाचाला भेगा पडलेल्या आहेत, पूर्ण पायावरती भेगा आहेत किंवा टाचाला आहेत, तर तो भाग आपल्याला स्वच्छ करायचा आहे, जी की डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी एखादा असा ब्रश घ्यायचा जुना, एखादा सॉफ्ट ब्रश घ्या, खूप जास्त हार्ड घेऊ नका। थोडंसं आपल्याला इथे शॅम्पू घ्यायचा आहे, सॉफ्ट शॅम्पू एखादा वापरा आणि फक्त पाण्याने पाय धुवून चालत नाही, तर इथे शॅम्पूने आपल्याला अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने पाय पूर्ण व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत। सध्या तुम्हाला टाचाला भेगा दिसत नसतील, कारण की मी हा उपाय केलेला आहे आणि मला रिझल्ट मिळाला, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे। आपण पाय नॉर्मल पाण्याने धुतो आणि लगेचच त्यावरती एखादी क्रीम काहीतरी लावतो, ज्याचा की अजिबात प्रभाव होत नाही, कारण की त्या जे टाचाला भेगा
असतात ना त्यामध्ये खूप जास्त धूळ गेलेली असते, इन्फेक्शन असतं. तर अशा प्रकारे त्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर स्वच्छ करायची पद्धत नको असेल तर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये मीठ टाका आणि पाय सोडून 5 ते 10 मिनिट बसून एखाद्या जुन्या ब्रशने पाय असे घासून घ्या, जेणेकरून पाय स्वच्छ होतात. या दोन्हीपैकी एक पद्धतीने तुम्ही पाय स्वच्छ करू शकता, पण पाय स्वच्छ करणं खूप जास्त गरजेचं आहे. यानंतर बघा आता इथे आपल्याला जे मिश्रण होतं ते थोडं थंड व्हायला लागलं की अशा प्रकारे पूर्णपणे हे घट्ट व्हायला सुरुवात होते. यामधील मेणबत्ती जी टाकलेली आहे ती, तर लगेचच घट्ट व्हायच्या अगोदरच याला एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये काढायचं आणि काढल्यानंतर असंच ठेवायचं नाही. असंच जर ठेवलं तर यामधील तेल जे आहे ते घट्ट होणार नाही, फक्त मेणबत्तीचा पार्ट घट्ट होईल, अर्धवटच ही आपली क्रीम तयार होईल. त्यामुळे याला हलवत राहायचं, म्हणजे यामधील जे तेल आहे आणि मेणबत्तीचा जो भाग आहे तो एकत्र होऊन असा छान घट्टसर होतो आणि खूप जास्त कडक होत नाही. जसं की मेणबत्ती कडक असते तसं होत नाही, सॉफ्ट अशी आपली ही क्रीम तयार होते, जेणेकरून लावायला सोपं जातं. फक्त याला असं थोडं थंड व्हायला सुरुवात झाली की हलवत राहायचं. पाय तर स्वच्छ आपण करून घेतलेलेच आहेत. अजून एक काय करायचं, पाण्यातून काढल्यानंतर जसं आता घासून घेतले, थोडे स्वच्छ केले, यामध्ये कसं मऊ छान पाय पडलेले असतात, तुमच्या टाचाला भेगा आहेत त्या देखील अशा मऊ झालेल्या असतात. त्यावेळेस काय करायचं, असा एक थोडा खडबडीत कपडा घ्यायचा आणि पाय असे थोडेसे पुसून घ्यायचे, जेवढं दाबून थोडंसं करता येईल तेवढं, म्हणजे काय डेड स्किन निघून जाते. डेड स्किन निघाल्यामुळे देखील खूप छान पाय मऊ होतात आणि टाचा भरून यायला मदत होते. अशा प्रकारे डेड स्किन बघा तुम्ही सहज बघू शकता यावरती निघत आहे, दिसत आहे. यामुळे काय होतं, दोन्ही पायाला हे करायचं आहे, ज्या ज्या आपल्या टाचाला भेगा कमी करायच्या आहेत त्या पायासाठी. मी एका पायावरती तुम्हाला इथे करून दाखवत आहे. तर बघा अशा डेड स्किन पूर्णपणे निघाली. त्यानंतर काय आपल्याला थोडंसं जी क्रीम आपण तयार केलेली आहे बघू शकता परफेक्ट झालेली आहे, अगदी मार्केटसारखी क्रीम जी की थोडी घट्ट असते. आणि आता यानंतर बघा ही थोडीशीच आपल्याला क्रीम घ्यायची आहे. पाय स्वच्छ केले, स्वच्छ पाय करून कोरडे केले, त्यानंतर ही क्रीम घ्यायची. जर फक्त टाचाला लावायची असेल लावा, पण पूर्ण पायालाच लावा. काय होतं, काय पूर्ण यामुळे पाय चांगले सॉफ्ट मऊ होतात. फक्त एका जागी लावली तर तोच भाग मऊ होईल, बाकी पाय कडक राहतील आणि समोरही थोडंफार पायाला टाचाला भेगा दिसूनच येतात. तर त्यामुळेच पूर्ण पायावरती असं आपल्याला ह्याला व्यवस्थित लावून हाताने चोळून घ्यायचं आहे. तर आणि त्यानंतर बघा असं हे काही कपड्यांना लागत नाही. रात्री झोपण्यापूर्वी हे करायचं, हे कपड्याला लागत नाही. पण तरी जर तुम्हाला वाटत असेल तर एखादी कॅरीबॅग पायाला बांधा आणि रात्री निवांत झोपा. दिवसा जर केलं तर तुम्हाला सॉक्स घालावे लागतील. तुम्ही जर असंच याला घालून धुळीत गेलात, काही कामं केली तर त्याचा फायदा होत नाही, एवढं लक्षात ठेवा. याचा जो मला रिझल्ट मिळाला ते ह्या काही काळजी घेतल्यामुळेच आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हालाही फरक पडेल. फक्त या सर्व गोष्टींची काळजी घ्या. आणि ही क्रीम भरपूर आहे, याला आपण भरपूर दिवस असं वापरू शकतो. अगदी 1-2 दिवसात टाचा मऊ होतात आणि भरायला सुरुवात होते. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया.